भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात 1,000हून अधिक बांगलादेश नागरिकांनी जन्म दाखल्यासाठी अर्ज दिले आहेत। यापैकी शेकडो बांगलादेशी नागरिकांचा जन्म दाखला म्हणून स्थानिक तहसील आणि काही ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्यात 2 लाख बांगलादेशी नागरिक वास्तव्य करीत असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केलाय। या बांगलादेशी नागरिकांना पुरावा म्हणून शासकीय कागदपत्रे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे। अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यासह राज्यात पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे। ठिकठिकाणी छापेमारी करून बांगलादेशी नागरिकांची धरपकड करीत आहेत। एकट्या भिवंडी शहरात गेल्या वर्षभरापासून ते आतापर्यंत 80हून अधिक बांगलादेशी नागरिक वास्तव करीत असल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी भिवंडी तहसीलदार कार्यालयात येऊन तहसीलदारची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी उशिरा जन्मदाखला घेणाऱ्या नागरिकांची नोंद तपासणी केली। यामध्ये भिवंडी शहर ग्रामीण भागात 1,000हून अधिक बांगलादेश नागरिकांनी जन्मदाखल्यासाठी अर्ज दिल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले। यापैकी शेकडो बांगलादेशी नागरिकांना स्थानिक तहसील आणि काही ग्रामपंचायतच्या वतीने जन्मदाखले देण्यात आल्याची त्यांनी सांगितले। यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम वस्त्या असलेल्या खोणी, महापोली आणि पडघा, बोरीवली या ग्रामपंचायतीमधील अधिकाऱ्यांनी शेकडो बांगलादेशी नागरिकांना जन्मदाखले दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय। दरम्यान बांगलादेशी नागरिकांना पुरावा म्हणून ग्रामपंचायत तर्फे देण्यात आलेले जन्मदाखल्यांची संपूर्ण चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले। विशेष म्हणजे मालेगाव शहरात बांगलादेशी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य असल्याने SIT कडे तक्रार दिल्याचे ते म्हणाले। त्या पथकाने मालेगावात धाड सत्र सुरू केले आहे, तर महाराष्ट्र राज्यात 2 लाख बांगलादेशी नागरिक वास्तव करीत असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे।